आत्मामालिक संकुलाच्या नामांकित योजनेखाली शिक्षण घेणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर क्रीडा नैपुण्य मिळवणाऱ्या 49, राज्य स्तरावर क्रीडा नैपुण्य मिळवणाऱ्या 203 विद्यार्थ्यांचा आदिवासी विभागाचे प्रभारी आयुक्त तथा अप्पर आयुक्त आदरणीय माळीसाहेब, अप्पर आयुक्त संदीप गोलेत साहेब तसेच उपायुक्त संतोष टुबे साहेब व आयुक्त कार्यालयाचे सर्व प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये आज सत्कार करण्यात आला आहे। याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रभारी आदिवासी विकास आयुक्त तथा अप्पर आयुक्त आदरणीय माळीसाहेब म्हणाले, राज्याच्या आदिवासी विभागाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळावं, समाजातील इतर विद्यार्थ्यांबरोबर त्यांनाही शिक्षणाच्या सर्व संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्य यांनी नामांकित शाळेतून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची योजना सुरू केली। या योजनेच्या माध्यमातून सरकारने इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेतून विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध करून दिल्या आहेत। त्याचा दृश्य परिणाम म्हणजे आत्मामालिकने शालेय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून शाळेचे राष्ट्रीय स्तरावर खेळलेले 49 विद्यार्थी, राज्य स्तरावर खेळलेले 203 विद्यार्थी, त्याचबरोबर चित्रकलामध्ये इंटरमिजिएट व एलिमेंटरी परीक्षेमध्ये राज्य मेरिट लिस्टमध्ये आलेले 6 विद्यार्थी, 5वी-8वी स्कॉलरशिपमध्ये मेरिटमध्ये आलेले 8 विद्यार्थी आहेत। आदिवासी विभागाच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये काटकपणा, प्रामाणिकपणा व कष्टाळू वृत्ती त्याचबरोबर चिकाटी हे गुण असल्यामुळे त्यांना योग्य संधी मिळाली तर ते विद्यार्थी समाजातील सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या पेक्षाही चांगली कामगिरी करू शकतात, हे आत्मामालिकने या विद्यार्थ्यांवर केलेल्या कष्टातून दिसून येत आहे। अप्पर आयुक्त गोलेत साहेब यांनी या निमित्तानं विद्यार्थ्यांचा सत्कार केल्यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या समोर आदर्श प्रस्थापित होईल व इतर विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळेल। आदिवासी विभागामुळे या विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली। या विद्यार्थ्यांचा सत्कार या आदिवासी विभागा कार्यालयासमोर होणं, हे कार्यालय विद्यार्थ्यांना पाहावयास मिळणं यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, असे उद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले। उपायुक्त संतोष टुबे साहेब यांनी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचं अभिनंदन केलंय। त्याचबरोबर एकलव्य विभागाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये आज राष्ट्रीय स्तरावर गुणवत्तापात्र विद्यार्थ्यांचा माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते गुणगौरव करण्याबाबत त्यांनी आश्वासन दिलं। आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्य या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीचं उत्साहाचं वातावरण होतं। आज सकाळी विद्यार्थी आत्मामालिकच्या शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणातून 7 बसद्वारे सकाळीच आदिवासी विभागाच्या कार्यालयासमोर पोहोच झाले। त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आणि सत्काराच्या निमित्तानं उत्सुकता होती। खेलो इंडियाच्या राष्ट्रीय पेजवर झळकणारी कुमारी भोये ललिता कांतीलाल हिने तसेच आत्मामालिक शैक्षणिक संकुलाचे शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, साईनाथ उर्फे सर, प्राचार्य माणिकजी जाधव सर, संदीपजी गायकवाड सर, विभाग प्रमुख कुरे सर, घुंगुर्डे सर यांच्यासह सर्व क्रीडा प्रशिक्षक उत्साह वाढवणारा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे भविष्यात आम्हाला आणखीन गुणवत्ता दाखवण्यासाठी बळ मिळेल। या कार्यक्रमामुळे आमचा उत्साह निश्चित वाढला असून आम्ही भविष्यात आणखीन उज्ज्वल यश संपादन करू, असं मत व्यक्त केलं आहे। यावेळी आत्मामालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब, विश्वस्त श्रीमान मोहनरावजी शेलार साहेब या प्रसंगी उपस्थित होते। त्यांनी आदिवासी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।